नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये पत्रकारितेचा स्तर इतका खाली घसरलेला आहे की आपण वेगवेगळ्या प्रसंगांमधून ती पत्रकारिता पाहत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये या पत्रकारितेला चाय बिस्कुट पत्रकारिता अशा प्रकारची उपमा दिली जाऊ लागलेली आहे. आणि याचा अर्थ स्पष्ट आहे की समोर बसलेला जो कोणी व्यक्ती असेल त्याने चहा बिस्किटं दिली की त्यावर आपण तो जे काही बोलेल ते फक्त ऐकून घ्यायचं आणि आपल्या पद्धतीने ते पेश करायचं आणि त्या माध्यमातून TRP मिळवायचा, लोकप्रियता मिळवायची, प्रसिद्धी मिळवायची किंवा आपल्या चॅनलचा जो क्रमांक आहे तो वर कसा राहील या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत ते दाखवून हा प्रयत्न जो आहे तो केला जाऊ लागला. वर्तमानपत्रही त्याच्यामध्ये मागे नाहीत. पण अशा पद्धतीचे प्रश्न विचारणं, मुळात प्रश्न विचारायचे नाही तर कागाळ्या करायच्या, अशा पद्धतीची एक नवी पत्रकारिता सुरू झालेली की समोर बसलेल्या व्यक्तीला कागाळ्या करायच्या की अमुक हा व्यक्ती आज असं बोलला, तमुक हा व्यक्ती आज असं बोलला, तुम्हाला त्याबद्दल काय वाटते ते सांगा. ते त्याने सांगितलं की ते जाऊन प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण दाखवायचं, आपापल्या चॅनलच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते मांडायचं. त्या बातमीमध्ये काय दम असो नसो, त्याच्यामध्ये कोणाची प्रतिष्ठा गेलेली असो, कोणावर चिखलफेक केलेली असो, त्या वक्तव्याला काही अर्थ नसो, त्याचं काय भान बाळगायचं नाही. आपल्याला त्याने दिलं आहे ना काहीतरी, त्या बदल्यामध्ये चहा बिस्किट आपल्याला मिळाले की मग आपण ते दाखवायला मोकळे. अशा पद्धतीची घाणेरडी पत्रकारिता जी आहे ती गेल्या काही वर्षांमध्ये सुरू झालेली आहे. त्याच्यामागची कारणं कोणती आहेत हे काय आजच्या व्हिडिओत सांगण्याचं औचित्य नाही आहे. हे सांगण्यामागचं कारण हे आहे की मुंबईच्या महापौर रितू तावडे या एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलेल्या होत्या आणि तिकडे भाषण करताना त्यांनी सांगितलं की त्यांचा घसा काही काळापूर्वी बसला होता, घसा खराब झाला होता आणि अनेक औषधोपचार सुरू होते, पण तो घसा काही बरा होत नव्हता. अशा वेळेला त्या एका जैन गुरूंना मानतात, नम्रमुनी गुरुजी म्हणून, तर त्यांच्याकडे त्या गेलेल्या असताना त्यांनी ही आपली व्यथा सांगितली की घसा काही माझा बरा होत नाही, तर काय करता येईल, तुम्ही काही उपाय सांगा. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपला घसा बरा झाला असं त्या भाषणामध्ये म्हणाल्या. आणि ते म्हणाल्यानंतर तेवढा हा त्यांचा भाषणाचा भाग सगळ्या चॅनलवर दिसू लागला. म्हणजे स्वतः रितू तावडेंनी नंतर त्यावर पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी त्या कार्यक्रमातून घरी येईपर्यंत ही बातमी दाखवायला सुरुवात झाली होती की रितू तावडे म्हणाल्या की घसा बरा होत नव्हता आणि शेवटी नम्रमुनी गुरुजींकडे गेल्यावर त्यांच्या आशीर्वादामुळे घसा बरा झाला. मी घरी सुद्धा पोचले नाही तर अशा पद्धतीच्या न्यूज लावल्या गेल्या. अतिशय घाणेरडं, म्हणजे किळस वाटतोय मला या गोष्टीचा की तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडताय हा तरी विचार किमान प्रसार माध्यमांनी करायला पाहिजे. पण पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की मी जेव्हा त्या गुरुजींकडे गेले तेव्हा ते गुरुजी म्हणाले की तुम्हाला दररोज तुम्ही जर ओमचा उच्चार केलात, ओम असं म्हणालात, तर त्याच्यामुळे तुमच्या घशाला एक प्रकारे आराम पडेल, घसा बरा होईल, त्याचे स्नायू किंवा तंतू जे आहेत ते मोकळे होतील आणि त्याचा फायदा होईल तुम्हाला. आणि त्या पद्धतीने मी जाऊन तो प्रयोग केला आणि त्यामुळे माझा घसा बरा झाला असं त्यांनी स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत दिलं. पण सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे रितू तावडेंचं जे काही भाषण होतं की नम्रमुनी गुरुजी जे आहेत त्यांनी जो काही त्यांना उपाय सांगितला किंवा आशीर्वाद दिला आणि त्याच्यामुळे त्या बऱ्या झाल्या, तर तो तेवढाच भाग फक्त चॅनलवर दाखवण्यात आला. हा गमतीचा भाग आहे त्याच्यातला. म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये काय काय घडलं हे सुद्धा पत्रकार परिषदेत रितू तावडेंनी सांगितलं. रितू तावडे म्हणाल्या की हा कार्यक्रम जो होता, या कार्यक्रमामध्ये जे मुंबईचे डबेवाले आहेत त्यांच्यासाठी ई-बाईक्स देण्यात आल्या. जवळपास 100पेक्षा अधिक ई-बाईक्स त्यांना देण्यात आल्या, जेणेकरून त्यांना डबे पोचवणं सोपं जाईल. सायकलपेक्षा ई-बाईक्स बऱ्या मोठ्या देण्यात आल्या.
दिव्यांगांसाठी काही तशाच पद्धतीची साधनसामुग्री देण्यात आली, अशा पद्धतीची मदत केली. त्याशिवाय त्या कार्यक्रमामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये रस्त्यावरचे जे प्राणी असतात, भटके प्राणी आहेत, पक्षी आहेत, जे जखमी होतात, काहीतरी आजार होतात त्यांना, अशांच्या या आजारावर उपचार करण्यासाठी देशभरामध्ये अशी 24 हॉस्पिटल्स उघडण्यात आली की ज्या माध्यमातून अशा प्राण्यांना उपचार केले जातील मोफत. अनेक जणांना असे प्राणी सापडतात, अनेक जणांसमोर असे प्राणी विवळत पडलेले असतात, तर त्यांना ते उपचार मिळतील आणि ते बरे होतील. हा एक माणुसकीचा उद्देश ठेवून अशी हॉस्पिटल्स जी होती त्याचं उद्घाटन फडणवीसांनी केलं. आणि हे सगळं त्या नम्रमुनी गुरुजींच्या माध्यमातून ते सगळं उपलब्ध केलेलं आहे. पण ही जी काय बातमी आहे ती कोणी दाखवली नाही. ही बातमी महत्त्वाची होती. हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. डबेवाल्यांसाठी अशा बाईक्स दिलेल्या आहेत. ते कोणीही दाखवलं नाही. त्यांनी फक्त काय दाखवलं तर रितू तावडेंचं भाषण आणि त्याच्यामध्ये त्यांचा खराब झालेला घसा आणि तो बरा होण्यासाठी नम्रमुनी गुरुजींनी दिलेला आशीर्वाद एवढंच दाखवण्यात आलं. हा त्यांचा आक्षेप आहे आणि तोच महत्त्वाचा आहे की आपल्याला कार्यक्रम काय घडला ते दाखवायचा नाही आहे. कसला कार्यक्रम होता त्याच्यातून काय आपल्याला TRP मिळणार नाही. रितू तावडेंचा घसा जो आहे तो खराब झालेला आहे आणि तो असा चमत्कारामुळे बरा झाला, या बातमीला जास्त महत्त्व. म्हणजे खरोखरच तो प्रश्न होता की रितू तावडे जे काय बोलले ते चुकीचं आहे, तर मुळात प्रश्न कोणाला विचारायला पाहिजे होता? रितू तावडेंनाच विचारायला पाहिजे होत्या. प्रत्यक्षात तिकडे जे कोणी पत्रकार त्या कार्यक्रमाला असतील त्यांनी रितू तावडेंना प्रश्न विचारला असता तर योग्य झालं असतं की नेमका काय चमत्कार घडला, तुमचा घसा कसा काय बरा झाला, कोणता आशीर्वाद दिला त्यांनी. पण तिथे कोणी ते विचारलेलं नाही. किंवा त्या समजा त्या कार्यक्रमातून परत आल्या त्यानंतर तुम्हाला फोनवरून विचारता आलं असतं, प्रत्यक्ष भेटून विचारता आलं असतं काय नेमकी समस्या होती आणि कसं ते बरं झालं. पण तो प्रश्न रितू तावडेंना कोणी विचारला नाही. तो प्रश्न कोणाला विचारला असेल? संजय राऊत यांना. आता संजय राऊत यांना विचारण्यामागचं काय कारण आहे? तर त्याच्यातून काहीतरी शेलक्या भाषेत मत व्यक्त होईल, त्याची मजा घेता येईल, ते चॅनलवर दिवसभर दळता येईल, त्यातून जे पीठ निघेल त्यातून आपल्याला राजकारणाच्या पोळ्या शेकवता येतील, हेच त्याच्यामागचं कारण होतं. नाही तर संजय राऊत यांना विचारण्याची काय आवश्यकता आहे? संजय राऊत काय घशाचे डॉक्टर नाही आहेत की चमत्काराचे काय डॉक्टर नाही आहेत की त्यांना त्याविषयी माहिती आहे. पण काही पत्रकार तिथे बोलताना दिसून आले. त्यांनी तो प्रश्न विचारला की रितू तावडे यांनी काहीतरी असं भाषणात म्हणालं की त्यांचा घसा बसला होता आणि त्यांना एका गुरुजींनी आशीर्वाद दिल्यामुळे ते बरं झालं. तर संजय राऊत यांना हे प्रश्न आवडतातच. त्यावर त्यांनी म्हणाले की अशी जी काही औषधं आहे ते खरातसुद्धा अशी काहीतरी औषधं देतो. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या कुठल्या तरी अवयवाला पण गुण असतो, हे संजय राऊत म्हणालेले आहेत. आता याचा अर्थ मी काय तुम्हाला विस्कटून सांगण्याची आवश्यकता नाही आणि कोणालाही आवश्यकता नाही. सगळे सुज्ञ आहेत, त्यांना संजय राऊत जे बोलले ते अगदी परफेक्ट कळेल की काय बोललेले आहेत ते. आणि हे कशावरचं उत्तर आहे? तर रितू तावडे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर. जो प्रश्न अनावश्यक आहे, संजय राऊत यांना विचारण्याची कोणती आवश्यकताच नाही. पण आपल्याला काहीतरी झिंगट तयार करायचं आहे, कोणाला तरी टोचायचं आहे, त्यातून काहीतरी वाद निर्माण करायचं आहे, खळबळ निर्माण करायची आहे. आपलं चॅनल चालेल, आपलं वर्तमानपत्र चालेल, यासाठी काहीतरी असलं अचकट विचकट जे ते विचारायचं. अचकट विचकट उत्तरं आली की त्याच्यातून मजा होईल, एक आनंद निर्माण होईल. विकृत आनंद जो आहे तो निर्माण तर झाला पाहिजे आणि तो निर्माण केला गेला त्याच्यातून. आता याला काय म्हणणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊतांना प्रश्न विचारणे तर दीडशाणे आहेतच ते विचारणारे. पण संजय राऊतांनी जे उत्तर दिलं की अशा प्रकारे अशोक खरातांकडून सुद्धा औषधं दिली जातात किंवा एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या कोणत्या तरी अवयवाला गुण असतो, या उत्तरावर पत्रकार समोर बसलेले जे पत्रकार आहेत ते हसत होते, खिदळत होते. महापौर म्हणतात की त्यांच्या औषधामुळे माझा घशाचा आजार बरा झाला. काय की खराच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरं आता ज्याचा ज्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दिवसागुडला अवयवाला गुण असतो. आता याला काय म्हणणार? यालाच चाय बिस्कुट पत्रकारिता म्हणतात. रोजच्या रोज जाऊन एखाद्या व्यक्तीच्या घरासमोर बसायचं
काय मनाला येईल ते प्रश्न विचारायचे. कदाचित संजय राऊतच प्रश्न देत असावेत त्यांना. हे 5 प्रश्न घ्या आणि विचारा, म्हणजे मग गंमतच गंमत दिवसभर. ते प्रश्न पत्रकार विचारतात आणि अशा एखाद्या पत्रकाराला थोबाडीत बसली की मग ते पत्रकार जागे होतात. चौथ्या स्तंभावर आघात कसा कोणी केला, चौथ्या स्तंभावर प्रहार कसा कोणी केला, अशी हिंमतच कशी झाली हात लावण्याची. तुम्ही अशा प्रकारचे थर्ड क्लास प्रश्न जर विचारणार असाल तर तुमच्या कोणी थोबाडीत मारणारच. त्यात काय हरकत आहे, कोणाला राग येईलच की नाही. आता रितू तावडे या सुद्धा रागावलेल्या दिसतात, पण त्या थोबाडीत मारत नाहीत एवढंच, फक्त त्या बोलतात. प्रसारमाध्यमांना हे कळायला पाहिजे. पण ही अवस्था करून घेतलेली आहे पत्रकारांनी. अशा प्रकारे कुठल्या तरी कोणासमोर तरी बसायचं बूम घेऊन किंवा लेखणी घेऊन आणि काय मनाला येईल ते प्रश्न विचारायचे. पत्रकार म्हणजे आपण नेमके काय आहोत, काय आपली प्रतिष्ठा आहे, आपल्या व्यवसायाची काय प्रतिष्ठा आहे, चौथा स्तंभ म्हणजे नेमकं काय, याची कसली अक्कल नसलेले लोक तिथे येऊन बसतात आणि काय मनाला येईल ते विचारतात. याला आजकाल पत्रकारिता म्हणतात. आत्ता हा जो सगळा प्रसंग तुम्हाला सांगितला, यातले काही व्हिडिओही तुम्ही पाहाल आमच्या व्हिडिओमध्ये. यातून लक्षात येतं की चाय बिस्कुट पत्रकारितेची लक्तर किती झालेली आहेत. आधीच चाय बिस्कुट पत्रकारिता म्हणतातच, त्याच त्यांची सगळी लक्तर आता वेशीवर टांगली गेलेली आहेत. हेच याच्यात दिसून येतं, अजून काहीच नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.